सुदामचे म्हणजे अहो एकदा तुमच्या पाया पडतो, फक्त एकदा त्याला जाऊन सांगा तुझा मित्र सुदामा आलाय म्हणून. त्याने जर काही नाही बोललं ना तर माझा मी वापस निघून जाईल, माझा मी वापस जाईल. एकदा सांगा त्या द्वारपालाला माय जीव आली सुदामची. हे द्वारपाल म्हणलं हे बघ तू इथंच थांब, इथंच थांब, मी जाऊन सांगून येतो. द्वारपाल एक निघाला, कृष्णाच्या जवळ आला, कृष्णाच्या कानामध्ये सांगितलं, अहो ऐकलं आणि भगवंत निघाले. भगवंताला बघितलं, अरे भगवंत कोणाला आपल्या आसनावर बसवलंय, भगवंताने कोणाला बसवलं आपल्या आसनावर. त्याला आसनावर बसून भगवंत त्याची पाय लागताय. रुक्मिणीला मात्र आश्चर्य वाटलं. रुक्मिणी मात्र म्हणतात रुक्मिणी मेहमान कैसा अजीब गया है, मेहमान कैसा अजीब गया है. अरे द्वार वालों कन्हैया से कह दो, अरे द्वार वालों कन्हैया से कह दो, दर सुदामा गरीब आ गया है, दर सुदामा गरीब आ गया है. त्यावेळेस भगवंत सांगतात, अगं ऐक ना रुक्मिणी, अगं हा माझा लहानपणीचा मित्र आहे, आम्ही एकाच गुरुकुलमध्ये राहिलो, अगं हा माझा निष्काम असा भक्त आहे. त्या रुक्मिणी माताला आश्चर्य वाटू लागलं. त्यावेळेस भगवंत सांगतात, अगं याची आपल्याला पूजा करायची आहे. पूजा करायची म्हटल्यानंतर माय भगवंताला महाराज पूजा करतात, समोर असताना पूजा असतात. आणि भगवंत स्वतः हातामध्ये ताट घेतात पुढे. रुक्मिणी माताला म्हणून मला करायची पूजा. सुंदर अशी पाठ्य पूजा करतात. आपल्या भगवंत डोळ्यातील पाण्याने सुदामजींचे पाय धुतात आणि सुंदर असं सुदामजींचे महाराज भगवंत पाय धुतात. हो बराबर मी अपने सुदामा आंसुओं से सामने बुलाए, हो आंसुओं से सामने बुलाए, हो न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा. खुशी का ज़माना करीब आ गया
खुशी का समा तेरे करीब आ गया है। आपल्या अंगावर जो शालू आहे त्या शालूने सुदामजीचे सुंदर असे पाय पुसले, पाद्यपूजन, सुंदर असं महाराज पाद्यपूजन, पाय बघू लागले. अरे मला भेटण्यासाठी येताने, अरे काय रे, पाय बघितले भगवंतला कसं कारण भगवंत माय सुदामजींना मला दर्शन घेतात आणि दर्शन घेऊन माय आपल्या जागेवर त्या ठिकाणी उभे राहतात. त्या ठिकाणी दुसरं जे आसन आहे भगवंत त्या आसनावरती बसतात आणि रुक्मिणी माता भगवंताच्या मागे त्या ठिकाणी उभी आहे. माझा सर तुला खूप दिवसानंतर मित्र भेटला. भगवंत विचारतात, अरे खूप दिवसानंतर येणं केलं कृष्ण. त्यावेळेस सुदामजी म्हणतात, अरे मला आठवण आली म्हणून आलो. त्यावेळेस सुदामची माय, आपण गरीब आहोत, आपण काही मागण्यासाठी आलो, काही नाही महाराज, चेहऱ्यावरचे काहीच नाही. हसू लागलं देवा, अरे खूप दिवसांनी दर्शन झालं, मला वाटलं तू भेटणार नाही, अरे बरं झालं भेटला. भगवंत म्हणतात, अरे हा तू आला आणि मी तुला भेटणार नाही असं कधी होईल. पण भगवंत म्हणतात ठीक आहे, पण माझ्या वहिनीनं मला खाण्यासाठी काय दिलं. त्यावेळेस सुदामजी काहीतरी लपवताना बघतात आणि भगवंत ती पोटली धरतात आणि बोलवून घेतात. बोलिये गोपाल कृष्ण भगवान की. ती पोटली बघतात आणि भगवंत माय ती सोडू लागले. ती सोडतात. सोडत असताना सुदामजी बघू लागले, अरे आपली गरिबीची आहे, काही का होईना, पण तो बघा किती आनंदाने सोडतोय. तेव्हा त्याच्यामध्ये पोहे बघितले, मुठभर पोहे घेतले आणि माय तोंडामध्ये टाकले भगवंताने. आणि तोंडामध्ये त्या एका मुठीचा परिणाम भगवंताने एक मुठ सुदाम्याची घेतली आणि सुदाम्याची नगरी सोन्याची बनवली. बोलिये गोपाल कृष्ण भगवान. दुसरी मूठ घेतली, तोंडामध्ये टाकली आणि भगवंताने त्या सुदाम्याची नगरी महाराज 18 विश्व दारिद्र्य नाश केलं. तेवढ्यामध्ये रुक्मिणी माता हात पकडे, थांबा, अहो सगळं तुम्ही खाता, आम्हाला काहीतरी द्या ना प्रसाद. त्यावेळेस रुक्मिणी माता सगळ्याचा सगळा प्रसाद त्या ठिकाणाहून घेऊन टाकतात. आणि माय सुंदर असे महाराज दोघांच्या गप्पा झाल्या, विचारपूस झाली. सुदामजी म्हणतात, अरे लग्न झालं, मला पत्रिका नाही पाठवली, मला बोलवलं नाही. भगवंत म्हणतात, देवा आणि लग्न झाले कसल्या परिस्थितीमध्ये झाले तुला कसं सांगू देवा, कसं सांगू. त्यावेळेस भगवंताच्या ज्या पत्न्या आहेत रुक्मिणी माता दर्शनासाठी आल्या सुदामजींच्या. रुक्मिणी माता भगवंताचं दर्शन, मित्राचं सुदामजींचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर एक 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 भगवंताच्या सगळ्या पत्न्यांनी दर्शन घेत असताना सुदामजी पहिले म्हणू लागले, अष्टपुत्र सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. पण थकलेले होते. भगवंताला, देवा एवढे लग्न कधी केले, मी थकलो, एक काम कर, तू माझं दर्शन घे, मी तुला आशीर्वाद देतो, म्हणजे सगळ्यांना आशीर्वाद लागेल. तेव्हा भगवंत स्वतः उठतात आणि आपल्या सुदामाचं मित्राचं दर्शन घेतात. आणि त्यावेळेस सुदामजी भगवंताला आशीर्वाद देतात. आणि सुदामजी म्हणतात, अरे कान्हा लाला, आता निघू काय, मी निघू, जाऊ दे. भगवंत म्हणतात, राहिला असता काही दिवस. पण सुदामजी म्हणतात, नाही रे. सुदामजींच्या हृदयामध्ये माहिती होतं, ठाऊक होतं, माझ्या घरी लेकरू पैसे आहे, मित्राच्या घरी जास्त दिवस थांबू नये. पण सुदामजी म्हणतात, अरे लाला आता मी निघतो, निरोप घेतो. सुदामजी उठतात, भगवंत उठतात आणि सुदामजी हळूहळू हळूहळू पुन्हा निघतात. त्यावेळेस रुक्मिणी माता भगवंत त्यांना सोडण्यासाठी द्वारापर्यंत निघाले.
भगवंत रुक्मिणी माता सुदामजीला सोडण्यासाठी हळूहळू हळूहळू द्वाराच्या दिशेने सुदामजी निघाले. मुखामध्ये नाम आहे. हरे कृष्ण 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 हरे